यानंतर एक चक्रावून टाकणारी बातमी. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नव्या एआय गर्लफ्रेंडची. होय, तुम्ही बरोबर ऐकलत, एआय गर्लफ्रेंड. ही एआय गर्लफ्रेंड तुमच्याशी गप्पा मारेल, तुमच्याशी आर्टिफिशियल प्रेमसंबंध तयार करेल. पण एवढ्यावरच ती थांबत नाही. तुम्ही एकदा का तिच्या आहारी गेलात तर ती डेंजरस सुद्धा ठरू शकते. कशी? या रिपोर्टमध्ये बघूया. तुमचा प्रेमभंग झालाय, तुम्ही एकटे आहात, मग एआय गर्लफ्रेंड सोबत मारा मनसोक्त गप्पा. मस्कच्या ग्रोक कंपनीची जोडीदार सेवा वादात. ही आहे ॲनी, तुमची सुपर क्यूट 3D ॲनिमेटेड एआय गर्लफ्रेंड. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. ॲनिमेशन अवतारात वावरणारी, ब्लॉन्ड सोनेरी केसांच्या 2 पोनीटेल्स, काळ्या रंगाचा गॉथिक लोलिता मिनिस्कर्ट, हातात ग्लोव्ज, पायात 2 वेगवेगळ्या रंगांचे स्टॉकिंग्स आणि हाय हिल शूज. अशा अवतारातली ही हॉट ॲनी तुमची ही गर्लफ्रेंड होऊ शकेल. ती तुमच्यासोबत गर्लफ्रेंड सारख्या गप्पा मारेल. तुम्ही एकटे असाल तर ती तुम्हाला कंपनी देईल, तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल. एलन मस्क यांच्या XAI कंपनीनं ग्रोकमध्ये नवी कॅम्पेनियन म्हणजे जोडीदार सेवा सुरू केली आहे. त्या व्हर्च्युअल AI चॅटबॉट अवताराचं नाव आहे ॲनी. या फीचरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना दर महिन्याला $30 म्हणजे जवळपास ₹2,500 मोजावे लागतील. या एआय गर्लफ्रेंडमध्ये NSFW मोड सुद्धा आहे. या मोडमध्ये ही एआय गर्लफ्रेंड तुमच्याशी अश्लील भाषेत डर्टी टॉक करते. तुमची तिच्याशी खूपच चांगली केमिस्ट्री जमली तर तुमच्या इशाऱ्यावर ती कपडे काढून न्यूड सुद्धा होऊ शकते. दिसायला प्रिटी आणि बोलायला डर्टी असलेली ही ॲनी, तिच्या याच सगळ्या ॲडल्ट फीचर्समुळे ही एआय गर्लफ्रेंड डेंजरस ठरू शकते. तर दुसरीकडे पुरुष अवतारातील बॅड रुडी नावाचं आणखी एक ॲनिमेशन कॅरेक्टर सुद्धा ग्रोकनं आणलंय. हा रुडी नावाप्रमाणेच बॅड आहे. तो चक्क शिव्या घालतो. धक्कादायक बाब म्हणजे दर महिन्याला तुम्ही सुपर ग्रोक सबस्क्रिप्शन घेतलं की अगदी लहान मुलं सुद्धा या एआय गर्लफ्रेंड सोबत सहजपणे डर्टी टॉक करू शकतात किंवा रुडी सोबत शिवराळ भाषेमध्ये चॅट करू शकतात. त्यामुळे पालकांचं टेन्शन वाढणार आहे. ॲनी आणि रुफो हे कॅरेक्टर्स आपल्याला सोशल मीडियावरती दिसत आहेत. यांना ज्या आपण गोष्टी सांगतो त्यानुसार ते वर्तनसुद्धा करतात. हे असे ॲप्लिकेशन्स लहान मुलांना जर लक्षात आले किंवा त्यांनी जर वापरले तर त्याचे गंभीर परिणाम आणि मानसिक आरोग्यावरती सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात. अंबट शौकीन लोकांसाठी असे ॲप्लिकेशन्स तयार केले जातात की ज्याच्या थ्रू मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ॲप डेव्हलपर जे आहेत ते सुद्धा कमवत असतात. XAI ही एलन मस्कची कंपनी क्रिएटिव्ह आहे, यात काहीच वाद नाही. पण केवळ पैसे कमावणं इतकाच तंत्रज्ञानाचा उद्देश नसावा. या निमित्तानं नीतिमूल्यांचं पालन करण्याची जबाबदारी सुद्धा टेक कंपन्यांनी स्वीकारली पाहिजे. नाहीतर AI सारखं चांगलं तंत्रज्ञान वरदान ठरण्याऐवजी शापच ठरेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.